काम करणार आहे. डायरेक्ट तुम्ही सर्वसाधारण सभेला मांडता, तिथे आम्हाला विरोध नोंदवायचा असला तर आमच्याकडे माहिती दिला जात नाही, आम्हाला विरोध नोंदवला जात नाही, तुमचं प्रोसिडिंग आम्हाला दाखवलं जात नाही. तुमच्या प्रोसिडिंगमध्ये हा ठराव एकमताने मंजूर झाला का बहुमताने मंजूर झाला हे सुद्धा लोकांना माहिती नाही. त्यामुळे लोकांना तिथे विरोध करायचा असला तरी तुम्ही करू देत नाही. तुम्ही प्रत्येक जण एक एक तालुक्याचं नेतृत्व करता. तुमच्या तालुक्यातले संस्था प्रतिनिधी सुद्धा नाराज आहेत, तरी सुद्धा कुठल्याही संचालकांकडनं याची दखल घेतली गेलेली नाही आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही तुमच्या विरोधात आहे असं समजू नका. आम्ही याच्यावरती तोडगा काढायला आलेलो आहोत. किमान आमचं म्हणणं आहे की डिबेंचरची रक्कम आता आम्हाला टेक्निकली लगेच एमपीनी संध्याकाळी पत्रक काढलं, त्या दिवशी आमच्या तोंडासमोर काही बोलले नाही, पण पत्रकातून एमपी खूप काही बोलतात. आता ते कसं जमतं त्यांना माहीत नाही, पण तोंडी तरी उत्तरं देता येत नाही. पत्रकारांना पत्रक जेव्हा काढलं जातं प्रेस नोट, तेव्हा त्यात बरेच टेक्निकल गोष्टी सांगितल्या जातात. टेक्निकल गोष्टीमध्ये डिबेंचरची रक्कम तुम्ही पुढच्या सर्वसाधारण सभेला ठेवल्याशिवाय तुम्ही त्याच्यात काही बॅलन्स शीटमध्ये अदलाबदल करू शकत नाही असं सांगितलं. तर माझ्या संस्था प्रतिनिधींची एवढी मागणी आहे की जर तुम्ही डिबेंचरची रक्कम आम्हाला परत कर, जी आम्हाला 100% परत पाहिजे. आणि आमचं म्हणणं आहे की तुमच्याकडे 144 कोटीची डिबेंचरची रक्कम जमा आहे, त्यामुळे तुम्हाला आता इथून पुढे डिबेंचरची रक्कम कायमची बंद केली तरी चालणार आहे गोकुळला. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.